मित्र, आत्ताचे वाजलेत रात्रीचे 10:55. या व्हिडिओचा हा भाग मी व्हिडिओच्या नंतर करतो आहे. त्याचं कारण तुम्हाला पुढे समजेलच. जेव्हा आपण आजच्या ठिकाणी गेलो होतो व्हिडिओ शूट करायला, तिथे भरपूर मिरवणुकी होत्या. आज दसरा आहे आणि हा उद्या सकाळी व्लॉग 8 वाजता येणार आहे. याचा अर्थ आज छान जागरण होणार आहे. असो, सुरुवात करूया. गावाकडे जर काही एखाद्याला पार्टी द्यायची असेल तर नॉनव्हेजमध्ये लोक मटण थाळ्या वगैरे वगैरे काय ते प्रेफर करतात. पण जर एखाद्या शाकाहारी लोकांना जर पार्टीचं सुचत असेल तर एकतर रस्सा वांग किंवा दुसरा पदार्थ जो डोक्यात येतो तो म्हणजे मसूर. एस्पेशली कराड, सातारा, कोल्हापूर या भागांमध्ये मसूर हा एक पार्टीचा मस्त आयटम आहे. तर आपणही आज अख्खा मसूरसाठी आलेलो आहोत. बऱ्यापैकी आपण साऊथ इंडियन मिसळ, थाळ्या हेच विषय रिपीट होत होते चॅनलवर, म्हणून मग विचार केला की आज अख्खा मसूरसाठी जाऊया. याच्या आधी आपण अख्खा मसूर जो शूट केला होता तो मला वाटतं फर्ग्युसन कॉलेज रोडचा तानाजी पाटील यांचा अख्खा मसूर, खूप मस्त आणि चविष्ट असा तो अख्खा मसूर होता. तर बेस्ड अपॉन दॅट आजचा जो भाग आहे तो मी सांगू शकतो की मसूर छान असेल. कारण का आज आपण चाललो आहोत मसूरचा. हे ठिकाण कुठे येतं हे मी तुम्हाला पुढे दाखवीनच. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पुण्यातील खाद्यसंस्कृती ही फक्त जुनीच नाही तर सखोल देखील आहे. पुणेकर जेवढं प्रेम गाडीवरच्या वडापावला किंवा मिसळीला देतात तितकंच प्रेम ते अनलिमिटेड थाळी किंवा अनलिमिटेड ब्रेकफास्ट बुफेला देतात. तर चला माझ्यासोबत पुण्यातील खाऊगल्ली ते अनलिमिटेड थाळी या खाद्यसंस्कृतीचा शोध घ्यायला. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. आज दसरा असल्या कारणाने बऱ्यापैकी गोंधळ होता म्हणून मी व्हॉइस ओव्हर देतोय. आज आपण आलेलो आहोत मसूरसाठी, अख्खा मसूरसाठी मसुरा या ठिकाणी. तर जवळपासच्या मी तुम्हाला सगळ्या जागा दाखवल्या जेणेकरून तुम्हाला ही जागा शोधण्यास मदत होईल. हे ठिकाण आहे भरतनाट्य मंदिराजवळ किंवा पेरुगेट पोलीस चौकीवरनं तुम्ही सरळ पुढे आलात टिळक रोडच्या बाजूनी तरीही तुम्हाला हे हॉटेल सापडेल उजव्या हाताला. इथे तुम्ही बोर्डवर पाहताच आहेत की मसूरसाठी हे फेमस आहे ठिकाण. खाली वेळ पण दिलेली आहे. बाकी पत्ता, गुगल मॅप्सची लिंक वगैरे ते सगळं नेहमीप्रमाणे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच. बरं, हा त्यांचा मी मेनू जो आहे तो शेअर करतो तुमच्यासोबत. इथे फोकस जो आहे तो सगळा जास्त करून मसूरवरच आहे, अख्खा मसूरवरच आहे. बाकी डाळ आणि मला वाटतं पिठलं वगैरे आहे, भरीत पण होतं तिथे बहुतेक. तर मेन फोकस हा अख्खा मसूरवर आहे. इथे सोबत तुम्हाला हे कैरीचं लोणचं होतं आणि हा मिरचीचा ठेचा आहे. तर हे तुम्हाला गोष्टी सोबत मिळतात.
तर इथे आपण 2 प्रकारचे मसूर मागवलेत. अख्खा मसूर मागवलेत. एक म्हणजे प्लेन त्यांचा नॉर्मल जो मसूर आहे अख्खा मसूर, आणि दुसरा म्हणजे हा जो मी आता घेतोय तो लसूणी अख्खा मसूर. तर याच्यात अर्थात लसूणचा फ्लेवर असणार आहे किंवा लसूणचा तडका असणार आहे, ज्याने ऑफकोर्स लसूणची टेस्ट या अख्खा मसूरमध्ये येईल. त्याच्यासोबत आपण बटर रोटी घेतलेली आहे, मोठी जम्बो बटर रोटी, आणि चवीसाठी मस्त कांदा लिंबू हे सगळं घेऊन आपण आपली प्लेट जी आहे ती मस्त सजवून घेऊया आणि खायची तयारी सुरू करूया. मसूरमध्ये पण मी आता लिंबू पिळून घेतलेलं आहे. कदाचित लसूणी मसूर जो आहे तो तिखट असावा म्हणून मी लिंबू पिळून घेतले. बघूया कशी चव लागते ते. मगाशी या रोडवरनं बऱ्यापैकी सगळ्या या रोडवरनं मिरवणुकी जात होत्या, म्हणून आपल्याला तसं रेकॉर्डिंग नाही करता आलं, व्हॉइस रेकॉर्डिंग. आता माझ्या मते बऱ्यापैकी शांत झाले, तर म्हणून आता आपण माईकवर घेऊया. तर मी जे घेतले आता ते लसूणी मसूर घेतला आहे. साधा मसूर पण येतो, तो मी पोरांसाठी आणि वडिलांसाठी घेतलेला आहे. तर सुरुवात करूया. खूप टेम्पटिंग आहे आणि वास मस्त येत आहे. इथे फक्त मसूरच मिळतो, म्हणून यांची स्पेशालिटी हे म्हणायला हरकत नाही. बाकी तुम्ही मेन्यूमध्ये पाहिले असतील ते पदार्थ आहेत, पण मेन फोकस त्यांचा मसूरवरच आहे. एक गोष्ट मी मिस करतो ती म्हणजे कोथिंबीर वडी. ती जर असती अजून मजा आली असती. लिंबू वगैरे आपण सगळं पिळून घेतलेलं आहे. पहिला घास. पहिला घास जो घेतला चव छान आहे. मला वाटतं मीठ थोडंसं कमी ते आपण ऍडजस्ट करून घेऊ. पण लसूणी मसूर म्हटल्यावर छान लसूणाचा फ्लेवर आला. तर लसूणाची चव प्रामुख्याने जाणवली. तिखट विचारलं तर मीडियम आहे, अगदीच फार काही तिखट नाही आहे की मला पाणी प्यावं लागेल किंवा काय. तुम्हाला पाहिजे असेल तर आपण जे इथे मगाशी मिरचीचं लोणचं पाहिलं ते बघूया. हा ठेचा आहे का लोणचं, कारण का वास लोणचाचा आला, पण मला दिसताना ठेचा दिसतोय. घेऊन पाहूया आपण. मला वाटतं ठेचाच असेल. जर तिखट हवं असेल तर हा ठेचा तुम्ही घेऊ शकता. थोडा तुम्ही त्या मसूरमध्ये पण ऍड करून घेतला तर तुम्हाला त्याची चव चांगली मिळेल. थोडं आपण मीठ पण घेऊया. आपण ठेचा घेतलाय, थोडासा मिक्स करून पाहू. हा तुम्ही वरण असा बोटाला लावून खाल्ला तरी चालेल चटणीसारखा, किंवा याच्यात मिक्स केला तरी चालेल. मी थोडासा केलेला आहे आणि मीठही टाकून घेतलेलं आहे. आता बघूया कशी चव लागते. वा, खूपच छान चव. मिरचीच्या ठेचाने छान ठसका दिला या लसुणी मसूरला, आणि लिंबू आणि कांदा याने तर अजूनच मजा आणली. इथे अजून एक गोष्ट मी ऑब्झर्व केली मेन्यूमध्ये, जी बऱ्याच जणांना आवडेल, ती म्हणजे ज्यांना या रोट्या वगैरे नको आहेत ना, त्यांच्यासाठी ते भाकरी पण आहे. तर इथे तुम्ही भाकरी पण खाऊ शकता. पण मला रोटी आवडते. छान आहे रोटी. आणि मी जेव्हापासून मसूर आपण मागे फर्ग्युसन कॉलेज रोडला जो मसूर खाल्ला होता तानाजी पाटलांचा, तर तोही छान होता चवीला. आणि तिथे मी ही बटर रोटी, जी मोठी जम्बो रोटी आहे, त्याची ओळख झाली होती पहिल्यांदा. तर तेव्हापासून मला हा प्रकार आवडतोय. म्हणून जिथे जिथे मला वाटतं मी हेच ट्राय करीन कॉम्बिनेशन. भाकरी नाही ट्राय करणार, पण ज्यांना भाकरी आवडते ते भाकरी खाऊ शकतात. इथे त्यांच्यासाठी ते ऑप्शन आहे आणि ती चांगली गोष्ट आहे. रोटी घेताना मला एक गोष्ट कळाली
ही रोटी घेताना तुम्ही बटर रोटी घ्या. ही प्लेन रोटी आहे. बराबरी जरा कडक होते वाळल्यानंतर, गार झाल्यानंतर. बटर रोटी जी आहे ती छान मऊ राहते. मऊ रोटी जी खायला आहे ती बरी वाटते गार झाल्यानंतर. गरम गरम तर सगळं चांगलं लागतं, पण गार झाल्यानंतर जी प्लेन रोटी आहे त्याचा जरा पापड होतो. सोबत दोन्ही पोरांना घेऊन आलोय जे खात आहेत मसूर. पाठला थोडं तिखट लागतंय, पण स्वरांग चांगला खातोय. बाबा पण आहेत. अरे पोरांनो, आवडलं का? आपण इथे खुशका राईस मागवलाय. मी त्यांना विचारून घेतलं खुशका राईस आणि जिरा राईस मध्ये फरक काय, कारण का मी पहिल्यांदा खातोय. तर त्यांनी जे सांगितलं ते की याला तुपाची फोडणी असते आणि खडे मसाले असतात याच्यात, आणि बाकी सगळं कॉमन आहे जिरा राईस सारखं. वरनं बरिस्ता म्हणजे तळलेला कांदा, कोथिंबीर वगैरे, पण मेन फरक म्हणजे तुपाची फोडणी आणि खडे मसाले. मी पहिल्यांदा खातोय. वास खूप सुंदर आहे. चव बघूया कशी येते. आणि ही ना फुलची क्वांटिटी आहे, फुल राईस आहे. आपण बहुतेक अजून एक मागूया किंवा हाफ मागूया. त्यात जर हाफ मागवला तर मी तुम्हाला सांगतो की हाफची क्वांटिटी किती येते. बघू आपण. वास खूप छान आहे. त्याच्यासोबत इथे तुम्हाला मेन्यू कार्डमध्ये दिसलं असेल की डाळ किंवा डाळ फ्राय पण मिळते, डाळ तडका पण मिळतो. पण आपल्याकडे मसूर आहे आणि लागलं तर आपण परत घेऊया. लागलं तर आपण डाळ तडका घेऊया. तर आता जो मसूर आहे तो संपू आणि लागलं तर बघू. त्यांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे याच्यात खडे मसाले आहेत. हे स्टार अनीस दिसतंय, मसूर आणि हा खुश राईस. खुशका राईसची जी चव आहे, आता त्याच्यात मी मसूर मिक्स केला होता तरीही मला खुशका राईस जो भात आहे, खुशका भात, त्याची वेगळी चव उभारून आली. आणि ती चव होती अर्थात खड्या मसाल्यांची. आणि मसूरनीही त्याचं काम केलं, पण मसूरची चव हळूहळू तुम्हाला डेव्हलप होते. प्रामुख्याने जी चव येते ती म्हणजे खड्या मसाल्यांची. तर हा खुशका राईस तर छान आहे. तुम्हाला जर आवडत असेल, बासमती तांदूळ आहे, मोकळा मोकळा असा भात येतो, छान चव आहे. आणि त्याच्यासोबत तुम्ही डाळ फ्राय घेऊ शकता, डाळ तडका घेऊ शकता किंवा मसूर खाऊ शकता. कॉम्बिनेशन सगळं छान आहे. मस्त बेत झाला. आता 11 वाजायला आले तर काम करायचं आहे, हा व्हिडिओ एडिट करायचा आहे, अपलोड करायचा आहे आणि परत उद्या सकाळी पोरांच्या शाळा, हे शेड्यूल तर आहेच. मी आशा करतो तुम्हाला आजचा भाग आवडला असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आणि ते ठिकाण चांगलं आहे, ॲम्बियन्स चांगला आहे. आपण मागे जे फर्ग्युसन कॉलेज रोडच्या ठिकाणी गेलो होतो, तानाजी पाटलांचा जो अख्खा मसूर आहे. पदार्थ सगळे छान आहेत, पण ॲम्बियन्स जरा डगमगीत येते. मला वाटतं त्यांनी एक नवीन कात्रजच्या इथे सुरू केलं. त्यांनी मला आमंत्रण पण दिलं होतं, पण आपल्याला वेळ मिळत नाही म्हणून तिथे जाणं अजून झालं नाही. तोही व्हिडिओ, तिथल्याही ठिकाणाचा व्हिडिओ तुमच्यासमोर आणण्याचा नक्की प्रयत्न करीन. तोपर्यंत जर तुम्ही पाहिलं तर हे सिटीमध्ये आहे, भरतनाट्य मंदिरच्या जवळ आहे हे ठिकाण. तर पेरुगेट पोलीस चौकीच्या जवळपास आहे. तुम्ही त्या भागात असाल तर तुम्ही नक्की जाऊन तिथे मसूर खाऊ शकता. भरपूर गर्दी होती आणि आज दसरा होता, भरपूर वेटिंगही होतं. मला नाही म्हटलं तरी एक अर्धा तास वेटिंग थांबायला लागलं. आपण जेव्हा आपण 1000 सबस्क्रायबर कंप्लीट केले तेव्हापासून हा डोक्यात विचार आहे
आता जवळपास 12,000 सबस्क्रायबर ओलांडले आपण, तरीही अजून तो योग येतोय. अ, आपण एक मीटअप घेऊया, एक गेट टुगेदर ठेवूया. आयडियाज तुम्ही सुचवा. साधे सिंपल आयडियाज म्हटलं माझ्या डोक्यात आहे कुठलातरी एका वडापावचा स्पॉट. तिथे आपण सगळे भेटूया आणि वडापाव खाऊया. आणि मला काही आयडियाज खाली कमेंटमध्ये शेअर करा. पहिलं आपण एक गेट टुगेदर करूया, एक मीटअप घेऊया सबस्क्रायबर्सचा किंवा काय आणि त्याच्यात तुमचे काय मनातले प्रश्न, मनातला राग, मनातल्या तक्रारी आणि अजून काय असेल, कोणाला वाटत असेल की मी पैसे घेऊन व्हिडिओज बनवतो वगैरे, वगैरे. सगळं काय असेल ते विचारा. तुम्हाला सगळं सांगितलं जाईल. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. आपण पुण्यातले कोपऱ्या-कोपऱ्यातले वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थांचे पूर्ण शाकाहारी, प्युअर व्हेज खाद्यपदार्थांचे व्हिडिओज तुमच्यासमोर आणत जातो. तर तुम्ही जर प्युअर व्हेज असाल तर तुमच्यासाठी हा चॅनल खूप महत्त्वाचा आहे. आणि हो, परत एक रिमाइंडर देतो. आपलं एकांत रायडर पुणे फूड गाईड जे आहे ते त्याच्यात तुम्ही मेंबर होऊ शकता. तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला सांगतोय. तुम्हाला ह्या सगळ्या माहिती ज्या आहेत, फोन नंबर, तिथले पत्ते, तिथल्या पदार्थांच्या किमती, सगळं, हे सगळं एका ठिकाणी मिळेल. ते डॉक्युमेंट म्हणजे एकांत रायडरचं पुणे फूड गाईड. तर ₹99 भरून तुम्ही ते घेऊ शकता. ॲक्सेस मिळू शकतो तुम्हाला. टर्म्स एंड कंडिशन्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सगळे मिळतील. चलो, भेटूया आता पुढच्या भागात. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.